तर आजचं जे अ, धम्मपद गाथा आहे ती आहे 73 आणि 74 2. तर याला बालवग्गमधलीच आहे. चित्त गहपत्ती वत्तू, चित्त गहपाती वत्तू. ठीक आहे. तर चित्ता नावाच्या एका अ, उपासकावरची ही कथा आहे आणि ही धम्मपद गाथा आहे. परंतु भगवान बुद्धांनी इथं 2 गाथा सांगितल्या होत्या चित्तावर. चित्त म्हणजे आपलं मन नाही. ली पर्सन आहे. उपासक याच्यावर. असंतम भावमच्छिया पुरे खन्न पुरे करंच भिक्खुसु अवेसुसु च ईश्वर्यं पूजं पूजं पराकुलेषु च ममैवेव कथमन्नतु गीहि पब्बच्चत उभो मामेवतीवसा असु किक्का किच्चेषु किस्समि इति बालस्य संकप्पो इच्छामानो वा इच्छामानो च वर्धते. तर मी पालीमध्ये का म्हणतो हे? ओके. कारण की अ, मी दरवेळेस बघा पालीमध्ये हे गाथा म्हणत आहे. कधी-कधी मला बोलायला पण म्हणजे वाचून सांगायला पण हे गाथा अवघड जातं पालीमधल्या. पण तरी पण मी प्रयत्न करत आहे. का करत असेल? कारण की भगवान बुद्ध म्हणतात, की जर कोणीही एखादा व्यक्ती किंवा एखादा भिक्खू पालीच्या 4 लाईन्स त्यांच्या प्रवचनामध्ये समाविष्ट करत असेल, तर ते पुण्य त्या त्या धम्म प्रवचनाचं जे पुण्य आहे, ते सर्वात हायेस्ट होऊन जातं. याच्यासाठी मी पालीच्या ज्या लाईन्स आहेत त्या म्हणत आहे आणि त्याला ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करत आहे. तर भगवान बुद्धांनी म्हटलं ना, "सब्ब दानं धम्म दानं जिनाति." याचा अर्थ हाच आहे, की पालीमधल्या लाईन्स त्याच्यामध्ये इन्क्लूड व्हायला पाहिजे. ठीक आहे. मी इतका काही परफेक्ट नाहीये म्हणण्यामध्ये, पाली ट्रान्सलेशनमध्ये. तुम्ही ट्राय करत आहे. पण प्रयत्न करताना म्हणजे इव्हन आय मिस्टेक सम प्रोनाउन्सिएशन. काही जे अ, शब्द आहे त्यांना बोलताना मला डबल रिपीट करावं लागतं. बट याचं जे पुण्य आहे ते असीमित आहे. हे किती आहे हेही सांगून देतो. भगवान बुद्ध म्हणतात, की जर संपूर्ण पृथ्वीवर सम्मा संबुद्ध, पैचेक बुद्ध, अनंत एका लाईनीमध्ये बसले आणि संपूर्ण पृथ्वी त्यांनी समाविष्ट करून घेतली. इतके सगळे सम्मा संबुद्ध, अरहंत, पैचेक बुद्ध आहे आणि या सर्वांना तुम्ही एकदा भोजनदान दिलं. ठीक आहे? या सगळ्यांना तुम्ही एकदा भोजनदान दिलं, तरी तरीही ते पुण्य कमी पडेल एका धम्मप्रवचनाच्या समोर. मग विचार करा, की एकदाच जर आपण भगवान बुद्धाला जर दान दिलं रिॲलिटीमध्ये म्हणजे समोरासमोर, ते पुण्य खूप आहे आणि इव्हन तुम्ही संपूर्ण पृथ्वीवर सम्मा संबुद्ध, अनंत आणि पैचक बुद्ध एका रांगेत बसलेले इतक्या जणांना जर तुम्ही भोजनदान दिलं, ते पुण्य ही एका धम्मप्रवचनाच्या समोर कमी. इव्हन महाप्रजापती गौतमी यांनी एकदा भगवान बुद्धांसाठी स्वेटर हे केलं होतं. अ, गरम कपड्यासाठी. ओके. तर ते येतात आणि भगवान बुद्धाला ते दान करू इच्छितात किंवा माझ्यातर्फे तुम्ही हे दान घ्या. तर ते काय म्हणतात, की "नाही, मला स्वीकार नाही. तुम्ही संघाला द्या. तुम्ही संघाला द्या. तुम्ही संघाला द्या." मग भगवान बुद्ध म्हणतात, की बुद्धांपेक्षाही संघाला दान देणं सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे संघदान म्हणतो आपण त्याला. ओके.
संघदान हे बुद्धांना दान देण्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे. तर इतका मोठा संघही जर असेल, बुद्ध समाज बुद्ध, पश्चिम बुद्ध आणि अरहंत, त्यांच्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ दान कोणतं आहे? धम्मदान, ज्याला आपण भगवान बुद्धांची शिकवण सांगणे किंवा शिकवणे. त्याच्यामुळे मी या पालीच्या लाईन्स प्रत्येक वेळेस ऍड करत आहे. ठीक आहे. ऍडिशनल तुम्हाला थोडं सांगून दिलं. तर हे जे आहे चित्त गहपत्ती वत्तू, चित्त गहपत्ती वत्तू. तर भगवान बुद्धांनी याचा अर्थ काय सांगितलं? फुलिश भिक्खू, एक मूर्ख भिक्खू जो असतो तो प्रेज म्हणजे आपण प्रशंसेच्या माग लागतो. आणि कोणती प्रशंसा? जे गुण त्याच्यामध्ये नाहीये त्या गुणासाठी तो प्रशंसित होऊ इच्छितो. एक भिक्खू काही विहारांचा अधिपती होऊ इच्छितो. अधिपती म्हणजे भिक्खू त्या विहारावर त्याला माझं विहार आहे, म्हणजे मीच याचा सर्व काही असा होऊ इच्छितो. आणि जे त्याच्यासाठी अनरिलेटेड आहे, जे त्याचं नाहीये ऑलरेडी. कारण की विहार हे असंबंधित असतात, अनरिलेटेड असतात. विहार हे उपासक आणि भिक्खूंसाठी असतात, परंतु परमनंट एकासाठी नसतात. या टाईप आहे त्याचा अर्थ. त्याच्यानंतर दुसरा आहे की भिक्खूंनी आणि ले पर्सननी, म्हणजे जे उपासक आणि भिक्खू आहेत, त्यांनी जे काही केलेलं आहे ते मी केलेलं आहे असा कधीच विचार नाही करायला पाहिजे. जे काही घडत आहे ते माझ्यामुळं घडत आहे, छोटं असो किंवा मोठं असो, हे माझ्यामुळं घडत आहे हे असा विचार नाही केला पाहिजे. आणि जो असा विचार करतो तो मूर्ख असतो. जो लोभ आणि त्याचा जो लोभ आहे आणि त्याचा जो गर्व आहे त्यामुळे तो वाढत जातो. हा या दुसऱ्या गाथेचा अर्थ आहे. तर ज्यावेळेस भगवान बुद्ध जेतवना विहारामध्ये राहत असतात आणि तिथं ही गाथा त्यांनी सुधम्म थेराच्या संबंधित म्हटलेली आहे. ओके. तर सुधम्म थेरा म्हणजे सुधम्म भिक्खू. तर या गाथेमध्ये चित्ता नावाचा एक उपासक त्या सावत्तीमध्ये राहत होता. तर पंचवग्गीय भिक्खू सगळ्यांना माहिती आहे, जे फर्स्ट 5 डिसायपल्स होते, पहिले 5 शिष्य भगवान बुद्धांचे. तर त्यांच्यापैकी महानामा जे होते त्यांनी महानामा जे होते ते चित्ताच्या घरी रोज पिंडपातासाठी जायचे. आणि एक दिवस चित्ता त्यांना स्वतःच्या घरी भोजनदानासाठी इन्व्हाइट करतात. ओके. तर तिथं ते भोजनदान त्यांना देतात आणि दान दिल्यानंतर महानामा वंदे महानामा जे असतात त्यांना प्रवचन देतात. तर प्रवचन ऐकल्यानंतर चित्ता जे असतात स्वतःपन्न होऊन जातात. ओके. एनलायटन होऊन जातात. तर एनलायटन झाल्यानंतर जे आंबवन आहे, तर तिथं ते त्यांचे चित्ता काय करतात, त्यांच्यासाठी एक विहार बांधून देतात. कोणासाठी? सुधम्मासाठी. किंवा तिथं सगळे भिक्खू या आणि राहा. तर परंतु एक रेसिडेंट भिक्खू असतो कधी पण, एक एक स्थायिक भिक्खू असतो एक प्रत्येक विहारामध्ये. बाकी दुसरे भिक्खू येणे आणि जाणे करत राहतात. तर सुधम्मा जे आहेत तिथं, तर सुधम्मा जे आहेत तिथं राहायला लागतात. तर एक दिवस काय होतं की जे मुख्य जे शिष्य आहेत भगवान बुद्धांचे ते असतात सारिपुत्त आणि मोक्कलधाय. तर ते त्या विहारामध्ये येतात आणि आल्यानंतर चित्ताला प्रवचन देतात. तर चित्ता तिथं सकदागामी होऊन जातो. काही काही ठिकाणी जे आहे मी काल रीड केलं याच्याबद्दल, तर तिथं अनागामी लिहिलेलं आहे काही साइट्सला.
तर नॉट शुअर. मी याबद्दल शुअर नाही की अनागामी होतात की सकदागामी होतात. परंतु काही भिक्खूंनी त्यांना सकदागामी अ, सांगितलेलं आहे. तर आपण सकदागामीच घेणार, कारण की टेक्स्ट जे आहे त्याच्यापेक्षा भिक्खूंना पहिले महत्त्व जाईल. ठीक आहे. काही साइट्सच्या पेक्षा भिक्खूंना पहिले महत्त्व जाईल. तर आपण सकदागामीच म्हणणार. तर मग त्यांना ते सेकंड स्टेज प्राप्त होते सकदागामीची. त्याच्यानंतर पुन्हा जे हे असतात चित्ता दोघांना इन्व्हाईट करतात स्वतःच्या घरी भोजनासाठी. मग तिथं सुधम्मा असतात उभे. तर चीफ डिसायपलला इन्व्हाईट केल्यानंतर सुधम्मा जे आहेत त्यांना इन्व्हाईट केल्या जात नाही. थोड्या वेळ, फक्त थोडा वेळ जातो. मे बी आउट ऑफ कंपॅशन और आउट ऑफ हॅपीनेस चित्ता थोडंसं विसरून जातात. जास्त नाही, थोड्या वेळ फक्त. मग थिंक तर मग ते इन्व्हाईट करायला जातात कोणाला? सुधम्माला. तर नेक्स्ट डेसाठी. तर सुधम्मा खूप अँग्री होऊन जातात, किंवा तुम्ही अ, त्या दोघांनाच इन्व्हाईट केलं आधी आणि मला केलं नाही. तर चित्ता काय करतात, की रिपीट करतात इन्व्हिटेशन. प्लीज मला माफ करा, तुम्ही या भोजनदानासाठी. तरी सुधम्मा जे असतात ते ऐकत नाहीत. ठीक आहे. तरी ऐकत नाहीत. तर मग अजून एकदा इन्व्हाईट करतात. एकदा इन्व्हाईट केल्यानंतर मग सुधम्मा ऐकतात. परंतु का ऐकतात? का ॲक्सेप्ट करतात? नो, नो, नो. नॉट महानाम. नॉट महानाम. महानाम इज फर्स्ट वन. ओके. ज्यांनी प्रवचन दिलं ते स्वतः पण झाले. परंतु सुधम्माला ते त्या विहारामध्ये ठेवतात स्वतःच्या. ओके. टेक्स्ट करू नका सध्या प्लीज हां. टेक्स्ट करू नका. कारण की टेक्स्ट करसाल तर थोडंसं डिस्टर्ब होऊन जातं स्क्रीनकडे बघताना. ठीक आहे. तर मग काय होतं, की ते रिफ्यूज करून पुन्हा मग ॲक्सेप्ट करतात. परंतु ॲक्सेप्ट का करतात माहिती आहे? चित्ताला खाली खाली दाखवण्यासाठी. खाली दाखवणं म्हणजे तुच्छ लेखण्यासाठी. तर चित्ताला तुच्छ लेखण्यासाठी आणि त्यांच्या मनामध्ये सारीपुत्त आणि महामोगलांच्या प्रती अ, द्वेष निर्माण होतो. ईर्ष्या, घृणा निर्माण होऊन जाते. जे ॲक्चुअली खूप मोठं अपुण्य आहे. खूप मोठं पापच म्हणू आपण सरळ-सरळ. तर कारण की ईर्ष्या मनामध्ये अहंता विषय निर्माण होऊ लागली. तर काय होतं, की तिथं ते जातात आणि जे फूड असतं ना, त्या फूडबद्दल ते थोडं ब्लेम करायला लागतात. और हे बरोबर नाही, ते बरोबर नाही. याच टाइपची स्टोरी आहे. आणि मग एन्व्ही असतात. त्याच्यानंतर इथं काय घडतं, की इव्हन घरामध्ये ऑफरिंग करताना भंते सारीपुत्त आणि भंते महामोगलांनाच पहिले ऑफर केलं जातं. इथे खूप रागवतात आणि त्या रागाच्या भरामध्ये हे बघितल्यानंतर ते चित्ताला म्हणतात, की मला तुझ्या विहारामध्ये याच्यानंतर बिलकुल राहायचं नाही. आणि चित्ताचं घर सोडून चालल्या जातात. ठीक आहे. देन तिथून ते डायरेक्ट भगवान बुद्धाजवळ जातात आणि म्हणतात, की सगळं सांगतात, की असं-असं झालेलं आहे. मग भगवान बुद्ध त्यांना म्हणतात, की जे चित्त आहेत त्यांनी तुझा अपमान नाही केलेला आहे. ओके. चित्त जे आहेत ते ऑलरेडी त्यांचं जे चित्त आहे ते श्रद्धामय आहे आणि ते खूप जनरस आहे.
खूप म्हणजे अ, दानामध्ये याच्यामध्ये खूप सर्वश्रेष्ठ आहे, खूप जनरस आहेत. सो भगवान बुद्ध उलटं त्यांना सांगतात, की तुझा फॉल्ट आहे. तुझ्या मनामध्ये एन्व्ही आणि जेलसी आलेली होती. हं, या टाइप ते म्हणतात. आणि ते म्हणतात, की बेटर की तुम्ही जा आणि चित्ताला माफी मागा. कारण की इथं चित्ताची काहीच चुकी नसते. जी चुकी असते ते सुधम्म भंतेची असते, भिक्खूची असते. कारण की त्यांच्या मनामध्ये द्वेष, ईर्षेनं जागा घेतलेली असते. मीपणानं जागा घेतली. कन्सीट जो असतो ना, कन्सीट केव्हा उत्पन्न होतो? मान जो असतो, मान केव्हा उत्पन्न होतो? जेव्हा आपण आपल्या मीला महत्त्व द्यायला चालू करतो. ज्यावेळेस मीला महत्त्व देणं चालू करतो, त्यावेळेसच मान उत्पन्न होतो. कन्सीट खूप मोठा दुर्गुण आहे. तर या मीला महत्त्व देणं बंद करा. ऑटोमॅटिक मान जो असतो तो कमी होऊन जातो. मान बघा ना आपली आपण आपण मान म्हणतो ना, मान कुठे आहे? डोक्याला सरळ ठेवते. पण हा जो मान असतो, तो आपल्या गर्व आणि घमंडाला सरळ स्थित ठेवत राहतो. तर कन्सीट जो असतो तो इगो, प्राईड, अँगर याला स्ट्रेट ठेवतो एकदम डोक्याच्या वर. ज्याचा मान असते ना, मान मान म्हणतो ना आपण, त्याची मान बिलकुल ताठच राहते अशी. सरळ बघत राहतो. दुसऱ्याला म्हणजे खालच्या दृष्टीने पाहतो. तर ते आहे मान. मान कशानं वाढते? मीनं वाढते. मीला महत्त्व दिसाल तर मान वाढणार. तर इथं चित्ता जातात, पण सॉरी सुधम्म जातात चित्ताकडे, परंतु चित्त जे असतात त्यांना माफ करत नाही. अपीज करत नाही. याचा अर्थ असा नाही की चित्तांच्या मनामध्ये राग आहे त्यांच्याविषयी. बिलकुल नाही. परंतु ते माफ करत नाही. मग ते भगवान बुद्धांजवळ पुन्हा जातात. सुधम्म. मग सुधम्माला म्हणतात ते, की माय सन माझ्या मुला, की अ, चांगल्या भिक्खूला कधीही आसक्ती नसली पाहिजे. चांगल्या भिक्खूमध्ये कधीही मान नसला पाहिजे. चांगल्या भिक्खूनं कधी हे नाही म्हटलं पाहिजे, की हे माझं विहार आहे, ही माझी जागा आहे आणि हे माझे उपासक आहेत. ओके. तर असे असे विचार जर मनामध्ये राहतील, तर लोभ आणि गर्व वाढणार आहे. हे भगवान बुद्धांनी तिथं त्यांना सांगितलं. मग भगवान बुद्ध म्हणतात, की तुम्ही एक काम करा. तुमच्यासोबत एक दुसरा भिक्खू घेऊन जा. ज्यावेळेस ते दुसरा भिक्खू घेऊन जातात, तर दुसरा भिक्खू तिथं आहे ॲज अ प्रूफ, की सुधम्म जे आहेत, ते त्यांच्या चुकीची माफी मागतायत आणि संगत म्हणजे तिथं 2 जण येतायत म्हणून चित्ताला पण तिथं माफ करणं गरजेचं असतं. कारण की माफी मागितल्या जात आहे एका दुसऱ्या भिक्खूसमोर. ठीक आहे. तर तिथं ते माफ करतात आणि पुन्हा सुधम्म जे आहेत अ, ते चित्ताच्या विहारात जातात. पुन्हा ते प्रॅक्टिस करायला लागतात आणि काही दिवसामध्येच सुधम्म हे अरहंत होऊन जातात. तर इथं 5 स्टोरीज आहेत, परंतु आपण त्याच्यात जाणार नाहीये. इम्पोर्टंट आहे की अ, आपण जे काही करतो ते सपोज एक चांगलं काम जर आपण करतो एका हातानं, तर ते दुसऱ्या हाताला माहिती नाही पडायला पाहिजे. याचा अर्थ समजत आहे ना, की आपल्या कामाची आपल्या कामाचा जो आवाज आहे ना, आपल्या चांगल्या कामाचा जो आवाज आहे ना, तो वाढायला नाही पाहिजे. जे गावामध्ये डफडे वाजतात माहिती का डफडे? कोणी मेलं, कोणी चांगलं काम झालं तर ते वाजवतात असे. जुनी खेडेगावामध्ये व्हायचं असं. ॲक्चुअली मी स्मॉल विलेजमधूनच आलेलो आहे. माझं जे लहानपण आहे ते खूप एकदम छोट्या खेड्यामध्ये गेलेलं आहे, मराठवाड्यामध्ये. मी मला ते आजही आठवतं, की कोणाचा मृत्यू झाला किंवा काही झालं, काही अ, गावामध्ये जर सांगायचं असलं, काही सूचना असल्या, तर ते
डफडे घेऊन यायचे. सो आपल्या कामाचंही आपण डफडं नाही वाजवलं पाहिजे, चांगल्या कामाचं. ओके. याच्यामध्ये पण आहे की बरेच जण डोनेट करतात. ओके. आणि दे पुट द नेम ऑन विहारास. ओके. तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रामध्ये खूप घडतंय की ते दान करतात आणि मग त्याच्यावर नाव लिहून ठेवतात की मिस्टर डॅश 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 यांच्यातर्फे ₹500 दान, ₹1000 दान, ₹10,000 दान, विहारास दान, पंख्याचं दान, याचं दान. आणि मग ते बोर्ड बनतं मोठं असं आणि त्याच्यावर लिहिलं जातं. दौंडी पेटवतात. राइट, राइट, राइट. दौंडी. येस. ओके. तर आपल्या चांगल्या कामाची दौंडी नका पेटवू. ओके. सो तर मग हे हे जे नाव लिहिल्याची जी प्रथा आहे ना, याच्यामुळं आपला गर्व आणि घमंड वाढून जातो, की मी इथं काहीतरी दिलेलं आहे, मी इथं काहीतरी केलेलं आहे. जे हे हे जे धम्ममंगलम आहे, आम्ही आम्ही पहिल्यापासून कधीही कोणापासून दान नाही घेतलेलं आहे या कामासाठी. म्हणजे जेव्हा हे शिबिर व्हायचे ना, कारण की प्रथा माहिती होत्या समाजामध्ये कशा पडलेल्या आहेत. जर थोडंसं काही दिलं की नाही, नाही, हे आम्ही दिलेलं आहे. तर मग तुम्ही या पद्धतीनेच वर्क करा. ओके, तुम्ही या पद्धतीनेच काम करा. तर दिल्यानंतर गुलामगिरीची दुसऱ्याला गुलाम करून ठेवण्याची भावना लोकांमध्ये जागृत होऊन जाते. कारण की मीपणा जागृत होतो तिथं. ओके. सो त्याच्यामुळं आम्ही डोनेशन्स कधीच एक्सेप्ट केले नाही स्टार्टपासून. जे आहे ते स्वतः वर्क करायचं आणि ग्राउंड वर्क केलं. अंडर द ग्राउंड. अंडर द ग्राउंड म्हणजे काय आहे, की जमिनीच्या खाली राहून काम केलं. कधीही पेपरबाजी किंवा अ, काम केलं म्हणून लोकांमध्ये सांगणं किंवा असं काहीच नाही. इव्हन कुठं जिथं-जिथं शिबिर व्हायचे फक्त तिथंच असं बोर्ड लागायचं आणि त्या बोर्डवर कधीही नाव नाही येऊ दिलं कोणाचं. ना कोण आहे दीपक, कोण आहे दीपक हंबर्डे, कोण आहे शीतल शिरसाट, कोण आहे प्रशांत गजबे, कोण आहे अतुल अनभुरे. ओके. अशी नावं कधीच नाही येऊ दिलं. कधीही अ, जे पॉम्पलेट्स जायचे त्याच्यावर फक्त धम्ममंगलम नाव असायचं. बट कधीही कोण शिकवणार असं कधीच नाही केलं. याला म्हणतात अंडरग्राउंड वर्क. याच्यामुळं काय होतं, की काम जे असतं ते शांततेनं होत राहतं आणि स्पीडनं वाढत राहतं. ज्यावेळेस नाव आणि एखाद्या कामाचं नाव होतं ना, तर त्याच्यासोबत अ, शत्रू पण निर्माण होत असतात. तुम्हाला लांछन लावणारे पण निर्माण होत असतात. का? कारण की आउट ऑफ जेलसी. जसं भगवान बुद्धांचं नाव झालतं खूप. तर त्यांच्या सेक्ट्सला म्हणजे त्यांच्या पद्धतीला दोष लावणारे, द्वेष लावणारे खूप निर्माण झाले. जसं की अ, निगंटनाथ बुद्ध आहे, जैन धर्मीय जे होते, तर त्यांचे जे जैन धर्मीय, वैदिक जे होते, वेदांची प्रॅक्टिस करणारे, त्यांचे जेवढे शिष्य होते ते भगवान बुद्धांकडे जायला लागले. त्याच्यामुळे काय झालं, की त्यांच्या मनामध्ये फिअर आणि अँगर निर्माण झाला. ओके. कारण की सपोर्टर्स लीव्ह करायला लागले ना. सपोर्टर्स लीव्ह करायला लागल्यामुळे काय झालं, की त्यांना फिअर निर्माण झाला आणि जेव्हा अ, दुसऱ्यांचा एखाद्या टीचरचं नाव किंवा काही वाढायला लागतं ना, त्यावेळेस ऑटोमॅटिकली प्रॉब्लेम वाढायला लागतात. म्हणून कधीही नाव न वाढवता काम केलं तर खूप चांगलं असतं. थायलंडमध्ये एक प्रथा आहे. अ, त्याला म्हणतात स्टिकिंग गोल्ड बिहाइंड द बॅक ऑफ द बुद्धा. म्हणजे सोनं भगवान बुद्धांच्या पाठीवर चिकटवतात ते. का? गोल्ड म्हणजे काय? गुड वर्क. गुड वर्क कधीही पाठीमागच गुड वर्कचं जे नेम आहे ते पाठीमागच राहायला पाहिजे. त्याचा अर्थ तो आहे. ओके. नाव जे असतं ते समोर जर आणलं, काम जे असतं ते समोर आणलं, की प्रॉब्लेम अराईज होतात. म्हणून इम्पोर्टंट राहतं, की आपण अ,
आपलं नाव जास्तीत जास्त मोठं करण्याच्या मागे नाही लागायला पाहिजे. आपण जास्तीत जास्त कन्सिटमध्ये जास्तीत जास्त त्याला म्हणतात, की प्रभुत्व दाखवण्याचा अ, प्रकार नाही करायला पाहिजे. ओके. जसं की अ, काय म्हणतात त्याला ऑफिसेस आहेत. त्याच्यानंतर तो कोणी बॉस बनण्याचा प्रयत्न करतात. ओके. आय एम समथिंग. ओके. त्यानंतर जे कलीग्स असतात त्यांना कमी दाखवलं जातं, छोटं दाखवलं जातं. तर हे हे सगळं मानाचे काम आहे, कन्सिटचे काम आहे. ठीक आहे. जसं की काल अ, प्रॉब्लेम वाढतात. ओके. आय डोंट वॉन्ट टू इन्क्लूड दॅट. बट प्रॉब्लेम वाढतात. तर वाढायला लागलं. सो इम्पोर्टंट काय आहे, की आपण स्टिक युअर गोल बिहाइंड बॅक ऑफ द बुद्ध. दॅट इज इम्पोर्टंट, की आपण आपल्या कामाचं दौंडी नाही पिटवू द्यायची. ओके. धम्म जो आहे, धम्माचं जे काम आहे ते शांततेचं आहे आणि शांततेचा आवाज नाही यायला पाहिजे कधीच. जेव्हा शांततेचा आवाज येत असेल, तर ती शांतता नाहीये, तो दुर्गुणांचा आवाज असतो. म्हणून इम्पोर्टंट आहे. तर इथं आपण पाहू शकतो, की सुधम्माच्या मनामध्ये जसं हे निर्माण झालं. का झालं? कारण की ऑथॉरिटी वाटत होती त्याला. सुधम्म बनतेंना. त्यांनी जे विहार त्यांच्यासाठी निर्माण केले. जेव्हा ऑथॉरिटी वाटेल, तर ते मीचं काम असतं. सो हिज इम्पोर्टंट वर्स इतकंच होतं. मी जास्त डिस्क्रिप्टिव्ह घेत नाही याला आणि इथंच ही गाथा संपते. ठीक आहे. समजलं असेल आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता.